हे गाईज, आज आपण डिस्कस करणार आहोत अशा टॉपिकबद्दल जो टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ह्या टॉपिकचा इन्फॉर्मेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. का तर हा एक असा टॉपिक आहे जो मोस्ट ऑफ द टाइम एक्झाममध्ये विचारला जातो. प्लस आफ्टर बी फार्मसी जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉईन करत असणार तर इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो आपण एका अगदी बेसिक अशा टर्मवरती डिस्कस करणार आहोत. टर्म आहे ड्रग डिस्कवरी अँड रिसर्च. ड्रग डिस्कवरी अँड रिसर्च का करतात आणि कशासाठी करतात, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण हा टॉपिक जेव्हा ऐकायला येतो तर मुलांना असं वाटतं काहीतरी नवीन आहे आणि याच्यामध्ये लिहायचं काय आहे, थिअरी काय आहे, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा मुलांना कन्फ्युजन होतं. ऑब्व्हियसली इन्फॉर्मेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. सो आज मी तुमचं हे कन्फ्युजन क्लिअर करणार आहे. या टॉपिकवरती सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे. तर गाईज, मला सांगा, तुम्हाला एखाद्या वेळेस फीवर आला किंवा थोडा कफ, रनिंग नोज असलं तर तुम्ही काय करता? तुम्ही डायरेक्टली काय करणार की तुमची जर डिसीज किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तो जर हाय प्रमाणात असणार तुम्ही डायरेक्टली डॉक्टरकडे जाणार. किंवा आता वी नो की आपण फार्मासिस्ट आहे, छोटी मोठी इन्फॉर्मेशन तर आपल्याला येतं, तर आपण काय करणार, फीवर असणार तर एक पॅरासिटामॉल घेणार किंवा रनिंग नोज असणार तर एखादी सिट्राझिन घेणार. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी काही सिट्राझिन आहे, ही जी काही पॅरासिटामॉल आहे ती काय करणार, आपली फीवर डिक्रीज करणार. सिट्राझिन काय करणार, जे काही अँटी इन्फ्लामेटरी रिएक्शन बॉडीमध्ये होत आहे ते डिक्रीज करणार. ओके, बट मेन थिंग, पॅरासिटामॉलला डिस्कवर कसं झालं? ठीक आहे, आणि कसं काय माहिती की हा पर्टिक्युलर पॅरासिटामॉल आपल्याला फीवर कमी करतो, का सिट्राझिन आपला फीवर कमी करत नाही? किंवा सिट्राझिन का फक्त आणि फक्त आपलं इन्फॉर्मेशन कमी करतं, फीवर का कमी करत नाही? हा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. ठीक आहे, जनरली टर्ममध्ये आपण भरपूर अशा मेडिसिन यूज करतो, भरपूर असे ड्रगची ट्रीटमेंट निघाली आहे. बट विचार करायची गोष्ट आहे की कोणी असं डिक्लेअर केला की हा पर्टिक्युलर ड्रग याचीच ट्रीटमेंट करणार किंवा हाच डिसीजला क्युअर करणार. ठीक आहे, अशी सिस्टीम हे सगळं काही इव्हॅल्युएट करतं. हा पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात, त्याला आपण ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, सो पहिला क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर झाला की ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे काय. मग आता ही सिस्टीम वर्क कशी करते? तर फर्स्ट थिंग, याचे वेरियस असे पार्ट्स आहे. हे पार्ट्सला 2 मेन पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. फर्स्ट वन आहे ड्रग डिस्कवरी अँड सेकंड वन आहे ड्रग डेव्हलपमेंट. म्हणजेच बघा, आता मला सांगा, एखादा असा अननोन डिसीज आहे, म्हणजे आता ह्या सर्दी, खोकला, ताप हे सगळे नॉर्मल डिसीज झाले, बट एखादा असा डिसीज जो नवीन आलेला आहे, लाईक एक 3-4 वर्षा अगोदर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, कोरोनाची सगळीकडे वेव होती. हा डिसीज कसा होता? हा डिसीज खूप नवीन होता. ह्या किंवा अशा डिसीजवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट शोधतो, जेव्हा ड्रग्ज डिस्कवर केले जाते, तर मग फर्स्ट टाइम काय केलं जातं की आधी ह्या डिसीजवरती स्टडी केला जातो. ठीक आहे, म्हणजेच फर्स्ट कॅटेगरी ड्रग डिस्कवरी, ज्याच्यामध्ये जो काही डिसीज आहे त्या डिसीजवरती आधी स्टडी केला जातो की हा पर्टिक्युलर डिसीज आहे, कशामुळं झाला, कुठल्या व्हायरसमुळं हा डिसीज झाला. फक्त आणि फक्त करोनाच नव्हे तर प्रत्येक डिसीजच्या ट्रीटमेंटमुळं असंच होतं की हा पर्टिक्युलर इन्फेक्शन आहे, मी एक्झाम्पल म्हणून करोना घेते. ठीक आहे, हा करोना आहे, करोना कशामुळं होतं? ठीक आहे, एका व्हायरसमुळं सायंटिस्टने डिस्कवर केलं. हा व्हायरस बॉडीमध्ये कुठेही इन्फेक्ट करत होता, लंग्सला. ठीक आहे, जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट होतं त्याला इन्फेक्ट करत होता. मोस्ट ऑफ द बॉडीमधला ऑर्गन कुठला डिफेक्ट होत होता, तर तो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, लंग्स याला इन्फेक्ट करत होतं. ओके, सो फर्स्ट थिंग काय करणार, डिसीज आणि डिसीज कॉझिंग एजंट याच्यावरती कम्प्लिटली स्टडी केला जातो. आफ्टर दॅट डिसीज माहिती झाला, एजंट माहिती झाला, लॅबमध्ये किंवा एक्सटर्नली सुद्धा एक प्रॅक्टिकल परफॉर्म केलं जातं, एक्सपेरिमेंट परफॉर्म केला जातं, ज्यामध्ये असे काही केमिकल्स, असे काही रिएजंट्स फाइंड आउट केले जाते की हे रिएजंट हा पर्टिक्युलर व्हायरसला किल करणार. ठीक आहे, सो फर्स्ट पार्ट झाला की ज्याबद्दल आपण डिसीजबद्दल स्टडी केला. सेकंड थिंगमध्ये काय होतं की आपण आपले जे काही केमिकल्स आहेत त्यावरती स्टडी करतो. मग नॅचरली केमिकल्स घेणार किंवा सिंथेटिक प्रिपेअर करणार, 2 केमिकल एकत्र आणणार, 3 केमिकल एकत्र येणार, त्यांचं काहीतरी फॉर्मेशन प्रिपेअर करणार. हा फॉर्मेशनला चेक करणार की हे जे काही आपण प्रिपेअर केलेलं आहे ते ह्या पर्टिक्युलर व्हायरसला किल करतं की नाही. ठीक आहे, फर्स्ट थिंग हे झालं. लॅबमध्ये इन विट्रो आणि इन विवो हे प्रॅक्टिकली परफॉर्म करतात. ओके, सो हे जे काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहे, थेरॉटिकली जे काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे, ज्या इन्फॉर्मेशनमध्ये आपण डिसीजचं इव्हॅल्युएशन केलं होतं की हा नेमका डिसीज काय आहे, कशामुळं कॉज होतो, याला म्हणतात टार्गेट आयडेंटिफिकेशन. ठीक आहे,
टार्गेट आयडेंटिफिकेशन म्हणजेच काय, तर असा व्हायरस जो डिसीज कॉज करत होता त्याला आपण म्हणतो टार्गेट आयडेंटिफिकेशन. देन याला कन्फर्म केलं जातं, त्याला म्हणतात टार्गेट व्हॅलिडेशन. म्हणजे हा पर्टिक्युलर व्हायरस आहे जो करोना कॉज करतो, ते झालं टार्गेट आयडेंटिफिकेशन. अँड देन कन्फर्मेशन केलं की ठीक आहे हाच पर्टिक्युलर व्हायरस आहे जो इन्फेक्शन कॉज करतो, त्याला म्हणतात टार्गेट व्हॅलिडेशन. ठीक आहे, हा झाला डिसीजबद्दल. सेकंड थिंग, जी गोष्ट म्हणजे जो आपण केमिकल रिसर्च केला, प्रॅक्टिकली सांगितलं की हा याला ट्रीट करू शकतो, याला किल करू शकतो, ह्या डिसीजला ट्रीट करू शकतो, त्याला म्हणतो आपण लीड आयडेंटिफिकेशन. लीड म्हणजेच काय, तर असा लिडिंग सबस्टन्स जो याला किल करायसाठी यूज करतो, लीड आयडेंटिफिकेशन. अगेन लीड व्हॅलिडेशन म्हणजे कन्फर्मेशन की हा जो पर्टिक्युलर एजंट आहे हा याला किल करणार. हे झाले आपले 4 स्टेजेस. फर्स्ट आहे टार्गेट आयडेंटिफिकेशन, टार्गेट व्हॅलिडेशन, सेकंड वन आहे लीड आयडेंटिफिकेशन आणि लीड व्हॅलिडेशन. लीड व्हॅलिडेशनलाच लीड ऑप्टिमायझेशन सुद्धा म्हणतात. ठीक आहे, सो येथे कन्फ्युजन व्हायचं नाही. हे झालं आपल्या फर्स्ट 4 स्टेप. आफ्टर दॅट ड्रग डिस्कवरी हे स्टार्ट होतं IND म्हणजे न्यू ड्रग इन्व्हेस्टिगेशनापासून परमिशन घेतली जाते की हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे आम्ही याच्याबद्दल सगळी काही प्रॅक्टिकली इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे आणि हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे याचे आम्हाला ट्रायल्स परफॉर्म करायचे आहे. ड्रग डेव्हलपमेंटमध्ये काय होतं की आधी प्री क्लिनिकल ट्रायल परफॉर्म केली जाते. म्हणजेच काय, तर ॲनिमल्सवरती हे जे काही ड्रग्ज आहे त्या ड्रग्सचं पूर्ण इन्फॉर्मेशन चेक केली जाते, त्याला आपण प्री क्लिनिकल ट्रायल म्हणतो. आफ्टर दॅट दे कंडक्ट द क्लिनिकल ट्रायल. क्लिनिकल ट्रायल म्हणजे हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे आता सेफ आहे, कुठल्याही प्रकारचा टॉक्झिसिटी क्रिएट करत नाही, आता आपण याला ह्युमन्सवरती अप्लाय करू शकतो. सो हा झाला क्लिनिकल ट्रायल, ज्याच्यामध्ये हा जो ड्रग आहे ह्युमन्सवरती टेस्ट केल्या जातात. प्री क्लिनिकल ट्रायल्स हे इन विवो आणि इन विट्रो परफॉर्म केले जातात. इन विवो म्हणजे काय, तर आपला जो काही ड्रग आहे तो डायरेक्टली ॲनिमल्सवरती आपण टेस्ट करतो. आणि इन विट्रो म्हणजेच काय, तर याला आपण डायरेक्टली ॲनिमल्सवरती अप्लाय करत नाही, तर ॲनिमलचा एखादा ऑर्गन एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्या ऑर्गनवरती तो ड्रग आपला टेस्ट करतो. म्हणजे आता आपल्याला करोनाबद्दल माहिती झालं, करोनाचा ड्रग आपण डिटेक्ट केला, आपण काय करणार, आपल्याला माहिती आहे करोना लंगवरती इफेक्ट करतो. सो मग आपण काय करणार, फर्स्ट थिंग ॲनिमलचा लंग्स घेणार, लंग्सवरती हा आपला ड्रग याला अप्लाय करणार, त्याच्यावरती हा आपला काय रिॲक्शन देतो, ॲडव्हर्स इफेक्ट देतो, हे सगळं टेस्ट करणार. हा झाला आपला इन विट्रो प्री क्लिनिकल ट्रायल. ठीक आहे, इथे जर आपल्याला सगळं काही सेफ आहे असं जर डिटेक्ट झालं, आफ्टर दॅट वी विल गो फॉर क्लिनिकल ट्रायल. क्लिनिकल ट्रायलमध्ये काय होतं, तर क्लिनिकल ट्रायलचे 4 फेजेस असतात, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. फेज 1 मध्ये काय होतं की हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे हा हेल्दी पर्सनवरती टेस्ट केला जातो विथ ऑल परमिशन. जो काही पर्टिक्युलर हेल्दी पर्सन आहे त्यांची एक बॅच केली जाते, त्यांची परमिशन घेतली जाते आणि विथ देअर परमिशन आपण त्यावरती हा ड्रग एक्सपेरिमेंट करतो. म्हणजेच काय, तर त्यांना हा ड्रग देतो, त्यांच्यावरती काही साईड इफेक्ट आहे का, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे का, त्याची फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनेमिक म्हणजेच ADME सगळ्या काही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो. जर हा फर्स्ट क्लिनिकल ट्रायलचं जे काही फर्स्ट स्टेप आहे जर पास केले, आफ्टर दॅट वी विल कंडक्ट सेकंड फेज. सेकंड फेजमध्ये काय होतं, हा जो आपला ड्रग आहे आता अनहेल्दी पेशंटवरती ट्राय करणार. ठीक आहे, अनहेल्दी पेशंट म्हणजेच काय, तर आता एक्झाम्पल सेम घेऊया की करोना. मग असे पेशंट घेणार 100 to 500 असे पेशंट घेणार जे करोनापासून सफर करतात, त्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट ट्राय करूया की त्यांच्यावरती आपला हा जो ड्रग आहे सिम्प्टोमॅटिकली काहीतरी क्युअर करतं का, त्यांचा जो काही हा त्रास आहे तर त्रासला कमी करतो, इन्फेक्शन कमी होत आहे की नाही, त्यांच्यावरती रिॲक्शन्स आहे की नाही, हे सगळं आपण चेक करतो. आफ्टर दॅट वी विल कंडक्ट थर्ड फेज. थर्ड फेजमध्ये काय होतं की इथे सुद्धा अनहेल्दी पेशंटला घेतं, म्हणजे जे काही पेशंट आहे सफर करत आहे पर्टिक्युलर डिसीजपासून त्यांना घेतं. बट इथे जो काही आपला ग्रुप आहे तो ग्रुप वाढवला जातो. सेकंड केसमध्ये 1000 to 5000 एवढे पेशंट आपण जनरली टेस्ट करण्यासाठी घेतो. ठीक आहे, आफ्टर दॅट त्यांच्यावरती आपण टेस्ट केला जातो की हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे कमी पेशंटवरती तेवढा इफेक्ट देत होता, जास्त जर आपण कॅटेगरी घेतली तर त्यांच्यामध्ये तेवढा इफेक्ट देतो की नाही, हे सगळं आपण चेक करतो. एवढी सगळी प्रोसेस झाल्यानंतर FDA आपल्याला अप्रूव्ह देतो की हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे हा कम्प्लिटली सेफ आहे, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ADM नाही आहे. देन हा 4th क्लिनिकल ट्रायलमध्ये पास केला जातो. म्हणजेच काय, जे काही ड्रग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे सगळेच ड्रग जवळजवळ 4th क्लिनिकल ट्रायलमध्ये असतात. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असणार की बऱ्याच वर्षानंतर जर एखादा ड्रग हा मार्केटमध्ये होतात, नंतर आपल्याला असं ऐकायला येतं की हा ड्रग आता बॅन झाला आहे.
की आता हा ड्रग यूज केला जात नाही का, तर लॉंग टाइम इफेक्ट नंतर काही ड्रग्स हे ॲक्युम्युलेशन शो करतात, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन शो करतात. सो मग तिथे त्यांना बॅन केलं जातं. सो हे एक अशी ड्रग डिस्कवरीची लॉंग अशी चेन आहे. याला जवळजवळ 10 to 15 इयर्स लागतात. याला भरपूर असा खर्चसुद्धा लागतं, बिलियन्समध्ये याचा खर्च होतो. सो ही एक छोटीशी टर्म नसून ही भरपूर अशी मोठी टर्म आहे. याला समजण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर असा टाईम लागतात. सो मी एक ट्राय केला की शॉर्टमध्ये तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करू शकणार, सो दॅट तुम्हाला एक बेसिक आयडिया येणार की हे जे ड्रग डिस्कवरी काय आहे, ड्रग डिलिव्हरी काय आहे. आय होप मी तुमचे सगळे पॉईंट्स क्लिअर करू शकली. या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आपण नक्कीच डिस्कस करूया की कुठल्या फेजला किती टायमिंग लागतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.